अंधश्रद्धेतून महिलेचा खून, आरोपी अटक, ठाणे कळवा पोलिसांची कारवाई. कळवा स्टेशन जवळील सीमा हाईट्स या इमारतीमध्ये मजुरीचं काम करणाऱ्या महिलेची हत्या करून तिचे दागिने चोरून नेणाऱ्या 3 आरोपींना कळवा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सांगितले, 15 दिवसापूर्वी तिने आरोपी हे कळवा झोपडपट्टी येथे राहायला आले होते. हत्या करण्याच्या उद्देशानेच ते बिहार येथून आले होते. भारतात अजून अंधश्रद्धा खूप आहे. बिहारसारखे राज्यसुद्धा अजून मागास आहे. बिहारमधील खगडिया या जिल्ह्यातील गावात अशी अंधश्रद्धा आहे की जर दागिने चोरी करायला सुरुवात करायची असेल तर त्या अगोदर एका महिलेची हत्या करायची. तो एक शुभशकुन मानला जातो आणि यासाठी ते 3ही आरोपी बिहारमधून इथे आले. त्यांनी आपला कुठलाही पुरावा येथे सोडला नव्हता जेणेकरून आपण पकडले जाऊ. 14 जूनला त्यांनी शांताबाई चव्हाण या बिगारी काम करणाऱ्या महिलेला सीमा हाईट्स या बिल्डिंग येथे कामानिमित्त नेले आणि तिची चाकूने वार करून हत्या केली. जाताना त्यांनी तिच्या गळ्यातील आणि कानातील दागिने काढून घेऊन ते विकले होते. कळवा पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने एकत्रित तपास करत कोणताही पुरावा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे CCTV तपासात हे आरोपी बिहारला पळून गेल्याचे शोधून काढले. त्यांच्या मोगावा घेत कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांची आणि गुन्हे शाखेची अशी मिळून पोलिसांनी 3 पथके बिहार राज्यातील खगडिया येथे पोहोचली आणि 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून या 3ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील एकाच्या घरातून एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे त्यांनी हस्तगत केली. या तिघांना कळवा पोलीस स्टेशन येथे आणल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला आणि हत्या झालेल्या महिलेचे दागिने विकून त्याच्या अकाउंटला जमा झालेले 22,000 रुपये जप्त केले. या 3 आरोपींमध्ये एक आरोपी हा अल्पवयीन आहे. न्यायालयाने या 3 2 आरोपींना 1 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. 14 जून 2025ला दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ आपलं कळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे. त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर PI अशोक उत्तेकर, PI गायकवाड, नावडे, त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी, अंमलदार आणि त्यानंतर पाहिलं जखमी अवस्थेत ती महिला त्या ठिकाणी मिळून आली. तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं. घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून ह्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं. त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर, पोटावर 30 तराच्या जखमा आढळून आल्या आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं. तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण, वय 40 वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहायला होती आणि मजुरीचं काम करत असे. तर ती मजुरी काम करायला कळवा नाक्यावर वगैरे थांबायचे आणि तिथून त्यांना पुढं ह्या 14 तारखेला त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता. अशा प्रकारे मयत महिलेचा कोणी खून केला आहे याबद्दल कोणताही क्लू नसताना, कोणताही सुगावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक 1 आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांची अशी 3 पथकं आपापल्या परीने कामाला लागली. त्यावेळी तांत्रिक विश्लेषण, त्यानंतर त्या परिसरातलं CCTV, गोपनीय माहिती ह्या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे API संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपी त्यांचा माग काढला आणि आरोपी त्यांची ओळख पटवली. त्यानंतर कळालं की हे आरोपी एक 15 दिवसापूर्वी ही महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हा खून करून निघून गेले होते. तात्काळ ही जी 3 पथकं होती आमची, गुन्हे शाखेचे पथक, गुन्हे शाखा घटक 1चे PSI सूर्यवंशी, PSI घुगे, त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे PSI दीपक पाटील
असे हे 3 पथकं त्या ठिकाणी रवाना झाली होती. 3 ठिकाणी खगडिया, बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि त्या ठिकाणावरून 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं. या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि 3 काडतुसे मिळून आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते 22,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते. ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे. हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही मिळालेली नाही. त्याचप्रमाणे यांना पोलीस कोस्टडी यांची 1 जुलैपर्यंत पोलीस कोस्टडीमध्ये आरोपी आहेत. पुढील तपास चालू आहे. सर, चोरीच्या उद्देशाने हा करण्यात आलेला आहे खून की कशामध्ये करण्यात आला? याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच. त्याचप्रमाणे या लोकांमध्ये हे ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील, तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या महिलेला मारलं अशा चोरीच्या उद्देशाने, तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असं शुभ शकून असतो, अशा तो गैरसमजही होता आणि ह्या महिलेची चोरी करण्याचा हाही त्यांचा उद्देश होता. त्या उद्देशातून त्यांनी ह्या महिलेचा खून केलेला आहे. महिलेच्या सर्व वैद्यदार स्थानिक माणूस होता का नाही, स्थानिक माणूस नाही त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही. परंतु त्या ठिकाणी ही महिला कामाला जाते, ज्या ठिकाणी कळवा नाका या ठिकाणी मजूर कामाला बसतात, तिथून आपण मजूर भाड्याने घेतो अशा ठिकाणावरून त्याने ते भाड्याने कामाकरता म्हणून नेलं आणि पुढे त्याने हा गुन्हा केलेला आहे. आरोपीला किती दिवसाची पिशवी भेटली? 1 जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांना 11 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. सर, या गुन्ह्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा पण आहे असं काही समजण्यात आलेलं आहे. आरोपी 3 आहेत, त्याच्यामध्ये एक अल्पवयीन पण आहे त्याच्यामध्ये. हो, त्या संदर्भात काय सांगा? अल्पवयीन आहे मुलगा तो. अल्पवयीनाचं आपल्याला त्याला अल्पविधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणावं लागतं कायद्याच्या भाषेमध्ये. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लायन्स इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था 1917 पासून 210 देशांमध्ये कार्यरत आहे. जगभरात 49,000 लायन्स क्लब आणि 1.4 दशलक्ष लायन्स सभासद कार्यरत आहे. ठाणे शहरामध्ये लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी गेले 38 वर्ष सेवा आणि समर्पण या भावनेने अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. डायबिटीज आणि नेत्र शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅन्सर तपासणी, पर्यावरणपूरक कार्यक्रम, गरीब आणि गरजूंना अन्नदान, खेडेगावांसाठी चेक, महिला आणि आदिवासी बांधवांसाठी शिबिर, शालेय वस्तू वाटप इत्यादी कार्यक्रमास लायन्स क्लबच्या वतीने नित्यनेमाने घेतले जातात. जगभरात 537 दशलक्ष जनता डायबेटिक असून भारताचा 2रा क्रमांक आहे.
यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनकडून लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी या संस्थेला निधी मिळाला आहे. लायन्स क्लब ठाणे कोपरीने डायबिटीज आणि मेडिकल सेंटर हा कायमस्वरूपी प्रोजेक्ट माडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम येथे सुरू केला आहे. या सेंटरमध्ये नागरिकांसाठी डायबिटीजच्या रँडम ब्लड शुगर HbA1c या चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहे. HbA1c टेस्ट या टेस्टची बाजारामध्ये आज किंमत 600 रुपये एवढी आहे. ती देखील आमच्या सेंटरमध्ये मोफत केली जाते. तसंच ठाणे शहरात इतर ठिकाणीही डायबिटीज चेकअप कॅम्प शिबिर घेतले जातात. तसंच ब्लड प्रेशर, RBS, HbA1c या चाचण्या आणि डॉक्टरांचा सल्ला मोफत दिला जातो. लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीने आतापर्यंत 90 डायबिटीज चेकअप शिबिर घेतले आहे. तसेच दर महिन्याचा 1 आणि 15 तारखेला ठाणे रेल्वे स्थानकावर डायबिटीज चेकअप कॅम्प मोफत घेतले जातात. त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. 26 जून रोजी डायबिटीज आणि मेडिकल सेंटरमध्ये डेंटल मशीन तसंच आय चेकअपची मशीन आणि ECGच्या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. झाली ही शाखा इंडियामध्ये आली. लायन्स क्लब कोपरीची चार्टर हे 1987 साली चालू झाली आणि तेव्हापासून आज 38 वर्ष झालं आम्ही आमच्या लोकांची सेवा करत आहोत. त्याच्यामध्ये मेडिकल सेंटर, डायबिटीज स्क्रीनिंग, मुलांना शाळेतील मुलांना गणवेश, वह्या वगैरे मोफतमध्ये दिल्या जातात. आपत्तीच्या काळामध्ये लोकांना अनेक पद्धतीमध्ये अन्नधान्य दिलं जातं. टेंट वगैरे फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात. आणि आता सध्या रिसेंटली म्हणजे 38 वर्षाची अनेक प्रकारची सेवा करून रिसेंटली 1 वर्षापूर्वी लायन्स क्लब ऑफ कोपरीने डायबिटीज आणि मेडिकल सेंटर चालू केलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे डायबिटीज आणि त्या डायबिटीजचा माध्यमातून प्रसार व्हावा आणि त्यांना गाईड करावं यासाठी आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनली 40 लाख रुपयाची मदत केलेली आहे. सर ह्या याच्यामध्ये कुठल्या माफक दरात आणि कुठले मोफत आहेत? काय कार्यक्रम आहे? डायबिटीज तपासणी हा बी फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे अनेक प्रकारचे जे काय त्यांना आहे त्यांना डायबिटीजचे फ्री ऑफ कॉस्ट देतात. दंत तपासणी जी आहे ती फार फक्त पेशंट आला तर फक्त 50 रुपये घेतो आणि त्याची सेवा जी आहे त्यांना दाढेचा किंवा दाताचा प्रॉब्लेम तर एकदम माफक दर म्हणजे साधारणतः एक मामूली 50 रुपये 100 रुपये वगैरे चार्ज करून सेवा देत असतो. नेत्र तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. कॅटरॅक्ट ऑपरेशनला मोठ्या हॉस्पिटलमध्ये 30,000-40,000 रुपये खर्च येतो. आम्ही फक्त 2,500मध्ये त्यांचं ऑपरेशन करून देतो तो एका डोळ्याचं. परत त्यांना टेक्निकली आमचे MBA झालेले डॉक्टर आहेत आणि असे कोणी पेशंट आले त्यांना मोफतमध्ये आम्ही फक्त 50 रुपये घेऊन आम्ही त्यांना त्याचे निदान करत असतो. फिजिओथेरपीसुद्धा बहुतेक आम्ही लगभग 50 रुपये 100 रुपये हे चार्ज करून आम्ही करत असतो. पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये माफक दरामध्ये ज्यांचं ब्लड टेस्ट आहे अनेक टेस्ट आहेत ते सुद्धा माफक दरामध्ये आम्ही करत असतो. परवडणाऱ्या विश्वासमध्ये अनेक प्रकारची जी सेवा आहे ती फार माफक दरामध्ये केली जाते. मॅडम काय सांगाल की वसंत विहार इथे सर आमचं डायबिटीज आणि मेडिकल सेंटर हे ओल्ड माडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम इथे आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम मेडिकल फॅसिलिटी दिल्या जातात. त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही डायबिटीज रिलेटेड जेवढे टेस्ट आहेत त्या सगळ्या आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो. उदाहरणार्थ रँडम ब्लड शुगर ही आम्ही या ठिकाणी टोटली फ्री करतो. HbA1c जी ब्लड शुगर असते त्याची 3 महिन्याचा ॲव्हरेज असतं ज्याला आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट म्हणतो. ही टेस्ट तुम्हाला जर मार्केट प्राईस बघितली तर ते मार्केट प्राईस जवळजवळ 600-700 रुपये घेतात. पण आम्ही टोटली ही फ्रीमध्ये देतो. शिवाय डायबेटॉलॉजिस्ट येतात ते कन्सल्टन्सी देतात. क्रोनिक डायबेटिक असेल तर त्याच्यावरती उपचार केले जातात. इन शॉर्ट डायबेटीज रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये करतो. बिसाइड्स दिस काही लोकांना दाताचा प्रॉब्लेम असतो तर आमच्याकडे डेंटल डिपार्टमेंट आहे. त्यासुद्धा माफक दरामध्ये त्या गोष्टी केल्या जातात त्या ठिकाणी. नंतर आय चेकअप त्याला जास्त प्रचंड चांगला प्रतिसाद जनतेकडनं मिळतो. डोळ्यांची तपासणी केली जाते. शिवाय कॅटरॅक्ट ऑपरेशन जी आहे ती अतिशय माफक दरात म्हणजे 500 ते 1000 रुपयामध्ये आम्ही वावीकर हॉस्पिटलबरोबर आमचं टायअप आहे तर तिथे आम्ही
कॅटरॅक्ट ऑपरेशन्स करून घेतो आणि त्यासाठी लागणारा अर्धा खर्च आम्ही करतो. तर 500 ते 1000 रुपयामध्ये ही कॅटरॅक्ट ऑपरेशन्स होतात. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे ECG आहे. ECG सुद्धा बाहेर जास्त चार्ज लावतो. आम्ही 100-150 रुपयामध्ये 100 रुपयामध्ये ECG करून देतो. बिसाइड दिस फिजिओथेरपी आहे आणि मुख्य म्हणजे आम्ही लॅब तपासणी करतो. म्हणजे जर रक्त काढून ज्याची तपासणी केली जातात अशा असंख्य लॅब ब्लड टेस्टच्या ज्या तपासण्या आहेत त्या सगळ्या आमच्याकडे केल्या जातात आणि त्याचे सुद्धा चार्जेस जवळजवळ 60 to 70% कमी दरामध्ये आम्ही ते करतो. तर एक लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आमच्याकडे येणारे डॉक्टर हे सगळे MBBS आणि MD ह्या कॅटेगरीचे लोक आहेत. तर त्यामुळे ते हायली क्वालिफाईड आणि नॉलेजेबल आहेत आणि त्यांची जी सेवा आहे ती आमच्या लायन्स क्लबतर्फे तुमच्यापर्यंत ती पोचवली जाते. तर सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि मी आवाहन करते जनतेला की लायन्स क्लब ही आम्ही सेवा करतो हे आमचं ब्रीदवाक्य आहे. तर सेवा आणि विश्वासार्हता या ब्रीदवाक्याने आम्ही ह्या सगळ्या सेवा ज्या देतो आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि कळकळीची मी विनंती करते. आणि आमच्या संस्थेला आपण म्हणतो की फॉर्च्युनेट सर्व्स, तर आम्ही फॉर्च्युनेट आहोत हे आम्हाला दाखवायचं आहे. तर तुम्ही आमच्या कळकळीचा लाभ घ्यावा हीच विनंती. थँक्यू सो मच. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न. ठाणे शहरात बदलत आहे, सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहीत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केले. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचे भूमिपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शेठ लक्ष्मीचंद फतेचंद प्रसूतिगृहाचे लोकार्पण केले. तसेच तिथे जनतेशी संवाद साधला. खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतिगृह तयार झाले आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिकेने आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी असेही त्यांनी निर्देश दिले. आतकोली येथे क्षेपणभूमीवर उद्यान फुलते आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत 2 लाख झाडे लावणार आहेत. तसेच सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करत आहे. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागले आहे. गुरुवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, शुभारंभ आणि भूमिपूजन केले. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे देखणे स्मारक होणार. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे टॉवरची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तेथे आनंद दिघे यांचा पूर्णाकृती पुतळाही आहे. हे त्यांचे अतिशय देखणे स्मारक होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराने येथे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षण देता येणार आहे. तेथून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सध्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये 5 बॅडमिंटन कोर्ट असून नवीन विस्तारीकरणाच्या नियोजित इमारतीत आणखीन 5 कोर्ट तसेच मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह, हॉस्टेल, व्यायामशाळा व इतर सर्व आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नवीन इमारतीचे काम पुढील 2 वर्षात पूर्ण होणार असून येथे सराव करणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिक पर्यंत प्रगती करण्यासाठी सर्व प्रकारांची मदत पुरवली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले. या प्रसंगी ठाण्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा प्रात्यक्षिक सामना देखील खेळवण्यात आला. श्री छत्रपती पुरस्कार विजेते दीप रांभिया आणि क्रिश देसाई या बॅडमिंटनपटूंचा खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. खते कुठे उपलब्ध? आता शेतकऱ्यांना घर बसल्या मिळणार दैनंदिन माहिती. जिल्हा परिषद ठाणे कृषी विभागाच्या अभिनव उपक्रम ब्लॉकस्पॉटद्वारे खत साठा व उपलब्धतेची माहिती ऑनलाईन. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषी विभागाने शेतकऱ्यांना रासायनिक खतांची माहिती घर बसल्या सहज उपलब्ध व्हावी यासाठी ब्लॉकस्पॉट या लोकप्रिय आणि सुलभ माध्यमांचा वापर करून खते माहिती प्रणाली सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या एकूण 162 रासायनिक खत विक्री केंद्रे कार्यरत आहे. या केंद्रांवरून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री करण्यात येते. मात्र अनेकदा खतांची उपलब्धता कळवण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना वेळ व संसाधनाचा अपव्यय होतो. याला पर्याय म्हणून कृषी विभागाने तयार केलेला ब्लॉक स्पॉट हा पर्याय शेतकऱ्यांसाठी एक प्रगत व पारदर्शक डिजिटल साधन ठरत आहे. या ब्लॉकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा साठा, खतांचे प्रकार, केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक यासारखी माहिती सहज मिळते. जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि केंद्रनिहाय माहिती ही या प्लॅटफॉर्मद्वारे दैनंदिन अद्ययावत करण्यात आलेली आहे. परिणामी शेतकरी खत खरेदीचे अचूक नियोजन करू शकतात आणि गरजेनुसार योग्य केंद्राची निवड करू शकतात. ब्लॉक स्पॉट वापरणे अत्यंत सुलभ आहे. हे कोणत्याही स्मार्टफोनवर मोफत आणि कोणतीही ॲप डाउनलोड न करता चालते. सदर माहिती संपूर्णपणे पारदर्शक व सार्वजनिक वापरासाठी खुली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य वेळेत योग्य माहिती मिळू शकते. या उपक्रमाबाबत कृषी विकास अधिकारी MS बाचोटीकर यांनी सांगितले की डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर करून आम्ही शेतकऱ्यांना वेळेत आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपक्रमामुळे खत खरेदी सुलभ होणार असून शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. भविष्यात अधिकाधिक सुविधा या ब्लॉक स्पॉटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.